महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी उद्योजकाने छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी मला डीएम करायचंय. मी तुमच्या इथे येणार आणि तुमचं फ्री मध्ये प्रमोशन करणार माझ्या पेजवरनं. आणि ह्याच्या मागचा मोठो एकच की मराठी माणसाला मोठं करायचंय, मराठी उद्योगाला मोठं करायचंय, मराठी उद्योजकाला मोठं करायचंय. छोट्यातल्या छोट्या बिझनेस पासून मोठ्यातल्या मोठ्या बिझनेस पर्यंत, पान टपरी पासून मोठ्या फॅक्टरी पर्यंत तुम्ही मला डीएम करा. मी तुमच्या इथे पर्सनली येणार आणि तुमचं फ्री मध्ये प्रमोशन करणार आहे. आता ही डेफिनेशन आपल्याला बदलायची आहे की मराठी माणूसच मराठी माणसाची पाय खेचतो. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मराठी माणसाने मराठी माणसाचे पाय खेचणं थांबलं पाहिजे. पण मला वाटतं की ही सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी. कारण आजही अनेक मराठी महिलांना काहीतरी नवीन करायचं म्हणलं, व्यवसाय सुरू करायचं म्हणलं की सर्वात आधी विरोध घरातून होतो. तुझ्याने होणार नाही, घर सांभाळ, ह्याची काय गरज आहे, अशी वाक्य ऐकावी लागतात. आपण बाहेरच्या लोकांनी मराठी माणसाला कमी लेखू नये असं म्हणतो, पण आपल्या घरातल्या स्त्रियांना आणि त्यांच्या स्वप्नांना आपण किती साथ देतो हा पण विचार करायला हवा ना. मराठी माणूस पुढे जावा, पण त्यात मराठी स्त्रीही तितक्याच अभिमानाने पुढे गेली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण एकमेकांचं पाय न खेचता एकमेकांना पुढे नेतो आहोत असं म्हणता येईल. काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. जय जिजाऊ, जय शिवराय.